तर राज्यात कुठेही हमीभावानं शेतमालाची खरेदी होत नाही असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। केवळ घोषणा होतात आणि लोकांची फसवणूक होते। सरकारकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। सीसीआयनं केवळ निम्मी कापूस खरेदी केली असं देखील वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे। शेतकऱ्यांना जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागतात। मराठवाड्यात एका आठवड्यात 76 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर सावकारी जाचामुळे शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ आली असं देखील विधान यावेळी वडेट्टीवारांनी केलं। महाराष्ट्रामध्ये कुठेही एमएसपीने शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही। कोणताही शेतकऱ्यांचं उत्पादन खरेदी केलं जात नाही। सोयाबीन असू देत, कापूस असू देत। यावेळेस सीसीआयने कापूस खरेदी निम्म्यावर आणली। महाराष्ट्रामध्ये आमचं चॅलेंज आहे सरकारला की कुठेतरी या एमएसपीने मक्याची खरेदी झाली का। 1500-1600 रुपयाच्या पलीकडे व्यापाऱ्यांनी शासनाने तर खरेदी केलाच नाही, पण व्यापाऱ्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना जिवंतपणे मरण यातना देण्याचा निर्णय घेतल्यासारखं त्यांची लूट केली। मराठवाड्यामध्ये एका महिन्यामध्ये 76 शेतकरी मृत्यूला कवटाळतोय। आता हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जरी सगळ्यांना सामान्य आणि दुर्दैवानं लोकांना असं वाटायला लागलं की आमच्या सगळ्या पोट भरलेल्या लोकांना की हा नेहमीचाच प्रश्न येतोय, पण हे का होत आहेत, का थांबत नाही आहेत, ह्यावरून सरकारची भूमिका ही शेतकरी विरोधी भूमिका आहे। सावकारांच्या कर्जामुळं त्याला किडनी विकावी लागते। तो आमच्या जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आहे, रोशन कुडे नावाचा शेतकरी। यासोबतच इन्फ्रामॅन कोण यावरून सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। राज्यात एकतरी सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा, मुंबईत स्लॅब पडून मृत्यू, जीवाची किंमत किती असा सवाल देखील यावेळी आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। मुलुंडमध्ये दुर्घटना झाली पण कुठेही कारवाई नाही असं विधान देखील यावेळी आदित्य ठाकरेंनी केलं। ग्रामीण भागात आणि शहरी भागात तुम्ही मला एक तरी महाराष्ट्रात असा जिल्हा दाखवा जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आहे। आज जर आपण पाहिलं तर जसं शेतकरी आत्महत्यांचा विषय आहे, पीक विम्याचा विषय आहे, जे काही नुकसान गेल्या 4 वर्षात झालं असेल, 1 रुपया तरी शेतकऱ्यांना मदत घेणं आहे का? पण सगळं काही नुसतं रेटून न्यायचं हाऊसमध्ये, खोटी आश्वासनं द्यायची। जे स्वतःला इन्फ्रामॅन बरं त्यांच्यात पण भांडणं की इन्फ्रामॅन मी की तू, हे गेले 2 वर्षात आम्ही की 2 वर्षात तुम्ही, अशी जी भांडणं चालू आहेत, त्यांनी एक तरी आम्हाला उदाहरण दाखवा या महाराष्ट्रामध्ये की जे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे ते नीट केलेलं आहे। मुलुंडमध्ये मेट्रोचं चालू काम असताना ते जे काही पॅरेफिट पडलं आहे की काय पडलं आहे, अनेक लोकांनी त्याच्यावर ट्विटरच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून संशय व्यक्त केला होता, तरी देखील कुठेही काही ॲक्शन झाली नाही। त्याच्या खालती एक रिक्षा चिरडली गेली, एक गाडी चिरडली गेली, 2 व्यक्तींचा तिथे मृत्यू झालेला आहे। किंमत काय लावली त्याला? 5 लाख। म्हणजे ही आपल्या आता जीवनाची किंमत आपल्या राज्यामध्ये झालेली आहे। हे मला वाटतं सर्वात मोठं दुर्दैव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।